मित्रांनो, नवी मुंबईमध्ये प्रॉपर्टी बघताय ते पण खारघर सारख्या सिटीमध्ये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. खारघरमध्ये एक अशी सुंदरशी प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, जे की G+53 स्टोरीचे टॉवर आहेत. टोटल 4 टॉवर आहेत. ते पण 5.5 एकर मध्ये डेव्हलपर फक्त 4च टॉवर इथे बनवत आहे. 2.5 एकर डेव्हलपरनी ओपन स्पेस ठेवलेला आहे, जिथे गार्डन अम्युनिटीज वगैरे बनतील. सगळ्यात मेन प्रोजेक्टचं लोकेशन जाणून घेऊया. लोकेशन खारघरमध्ये सेक्टर 35 अमनदूत मेट्रो स्टेशनच्या जवळ आहे. अमनदूत मेट्रो स्टेशन तुम्हाला इथून फक्त 500 मीटरच्या डिस्टन्स वरती आहे. म्हणजे तुम्हाला वॉकिंग डिस्टन्स वरती मेट्रो स्टेशनची कनेक्टिव्हिटी आहे. खारघर स्टेशन तुम्हाला इथून फक्त 10 ते 12 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्स वरती तुम्हाला खारघर स्टेशन मिळेल. एअरपोर्ट बघाल तर तुम्हाला इथून अराउंड 20 टू 25 मिनिटच्या ड्राईव्ह डिस्टन्स वरती तुम्हाला एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी मिळते. प्रोजेक्ट आर एस कॅम्पच्या जस्ट बॅक साईडला आहे. आणि सगळ्यात मेन प्रोजेक्ट मध्ये कॉन्फिगरेशन बघाल तर 1 BHK 2 BHK आणि 3 BHK ची कॉन्फिगरेशन आहे. खारघर मध्ये सगळ्यात मोठे कार्पेट तुम्हाला ह्याच डेव्हलपर पाशी मिळतील. 1 BHK चालू होतं इथे 509 पासून, म्हणजे 509चा कार्पेट तुम्हाला 1 BHK मध्ये मिळेल. 2 BHK मध्ये 750 पासून ते 850 पर्यंत तुम्हाला कार्पेट इथे मिळेल. 3 BHK 900 पासून ते तुम्हाला 1150-1200 पर्यंत तुम्हाला इथे कार्पेट अवेलेबल आहे. सगळ्यात मेन G+53 स्टोरीचे टॉवर आहेत. आज मी ऍक्च्युली तुम्हाला 53 फ्लोर वरून तुम्हाला एक व्ह्यू दाखवणार आहे 2 BHK च्या ऍक्च्युअल फ्लॅट मधून. तर चला, हा खारघर डीमार्टच्या समोरचा रोड आहे. त्या रोडने आता आपण सरळ प्रोजेक्ट वरती जाणार आहोत. सरळ बघाल तर आता हा मेन रोड आहे, जो की ऑलरेडी तुम्ही बघत आहात किती किती स्पेशियस रोड आहेत. ऑलमोस्ट 3 व्हेकल एका रोडवरून पास होतील असा एवढा मोठा रोड आहे. तर आता आपण सरळ जातोय. सरळ गेल्यानंतर बघा तुम्ही लेफ्ट घ्याल, समोरून लेफ्ट घ्यायचा आपल्याला, जो की सेक्टर 27 वाला जो बॅक साईडचा जो रोड आहे खारघरचा, त्या रोडने आपण सरळ जातोय. त्या आजूबाजूला तुम्हाला सगळे मोठे मोठे टावर दिसतील. ह्यात आपण सेक्टर 35 अमनदूत मेट्रो स्टेशनच्या इथे पोहोचलेलो आहोत. इथून आपली जी साईट आहे एक्झॅक्टली 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती आहे. आता आपण पोहोचतोय साईट वरती, ऍक्च्युअल साईट वरती. हे तुम्ही बघाल तर हा मेन एंट्रन्स आहे प्रोजेक्टचा. प्रोजेक्टचं इलेव्हेशन बघाल, G+53 स्टोरीचे हे टावर आहे सगळे. प्रोजेक्टचा मेन एंट्रन्स, ही मेन एंट्रन्सची लॉबी आहे. खूपच सुंदर अशी लॉबी इथे तुम्ही बघत आहात. फिनिशिंग बघा, मार्बल्स बघा जे ज्या प्रकारे लावलेले आहेत, एकदम कोरी. आता आपण 53 फ्लोर वरती जाणार आहोत. 53 फ्लोर वरून तुम्हाला मी ऍक्च्युअल व्ह्यू दाखवणार आहे फ्लॅट मधून, फ्लॅटच्या गॅलरी मधून. समोर तुम्ही बघत आहात लिफ्ट मध्ये. आता आपण पोहोचत आहोत 53rd फ्लोर वरती. हा 53 फ्लोर वरती आज आपण खारघर मध्ये आहोत, सेक्टर 34 मध्ये. खारघर मध्ये सगळ्यात टॉलेस्ट टॉवर जे की आपण इथे आज बघायला आलो आहोत. टॉलेस्ट टॉवर आहेत. 1 BHK 2 BHK 3 BHK ची कॉन्फिगरेशन तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. 1 BHK स्टार्ट होतं इथे 65 lakhs पासून. 2 BHK स्टार्ट होतं इथे 1 करोड पासून. 3 BHK तुम्हाला 1,65 पासून इथे तुम्हाला भेटेल. सगळ्यात मेन मग खारघर मध्ये सगळ्यात टॉलेस्ट टॉवर तर आहेच, पण इथून व्ह्यू जो तुम्हाला मिळणार आहे लाईफ टाइम ओपन व्ह्यू मिळणार आहे. आणि सगळ्यात मेन तुम्हाला आज व्ह्यू पण दाखवणार आहे मी फ्लॅटच्या आतमधून. ऍक्च्युअल फ्लॅट दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला इथे आयडिया येईल की कसा व्ह्यू मिळतोय, काय आहे. आणि सगळ्यात मेन कसं डेव्हलपर पण नोन आहे. टॉप 5 डेव्हलपर मध्ये डेव्हलपरचं नाव येतं. सगळ्यात मेन टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे, लिगल प्रॉपर्टी आहे, ऑल नॅशनल बँकेतून लोन होतं. चला तर आपण बघूया 2 BHK चं सॅम्पल फ्लॅट. आहे आपला 2 BHK एल शेप मध्ये 2 BHK आहे. त्याचबरोबर 2 BHK ला गॅलरी प्रोव्हाइड केलेली आहे. गॅलरी बघताय, लाईफ टाइम ओपन व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे इथे. एल शेप मध्ये हॉल. इकडे तुम्हाला कॉमन वॉशरूम मध्ये तुम्हाला ड्राय बाल्कनी पण दिलेली आहे. त्याचबरोबर किचन, डबल प्लॅटफॉर्म मध्ये किचन दिलेलं आहे. 2 तुम्हाला इथे बेसिन प्रोव्हाइड केलेले आहे. किचनला ही बाल्कनी
प्रोव्हाइड केलेले आहे. पाहू शकता ड्राय बाल्कनी, मस्त असा व्ह्यू, खूप सुंदर व्ह्यू दिलेला आहे. सगळे तुम्हाला टॉलेस्ट टावर दिसेल इथे. इकडे एक तुम्हाला स्पेस दिलेला आहे. तुम्ही इकडे बेसिन किंवा बाकी काही युटिलिटी वॉशिंग मशीन वगैरे ठेवू शकता. हा स्पेस तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर हा तुमचा कॉमन बेडरूम. कॉमन बेडरूमची साईज पण बघाल तर 12x10 ची तुम्हाला प्रॉपर बेडरूम दिलेला आहे. यालाही तुम्हाला 2 BHK ला बाल्कनी प्रोव्हाइड केलेली आहे. हा आपला आहे मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमला अटॅच वॉशरूम दिलेला आहे. वॉशरूमची साईज बघाल, ह्या साईडला तुम्हाला बाथ टब प्रोव्हाइड केलेला आहे. WC इकडे तुम्हाला बेसिन ठेवण्यासाठी जागा प्रोव्हाइड केलेला आहे. त्याचबरोबर यालाही तुम्हाला बाल्कनी प्रोव्हाइड केलेली आहे. हा आहे 3 BHK, 1150चा कार्पेट आहे. एल शेप मध्ये लिव्हिंग दिलेला आहे डेव्हलपरनी. इथे तुम्हाला बाल्कनी प्रोव्हाइड केलेली आहे. 3.5 फूटची बाल्कनी तुम्हाला इथे दिलेली आहे. बघा इथे बाल्कनी. 4 टू सिलिंग हाईट 11 फीटची हाईट दिलेली आहे तुम्हाला. किचन बघाल तर एल शेप मध्ये खूप स्पेशियस किचन दिलेलं आहे 3 BHK मध्ये. बघा एल शेप मध्ये किचन आहे. किचनला सुद्धा बाल्कनी प्रोव्हाइड केलेली आहे. छोटी बाल्कनी, खूप स्पेशियस बाल्कनी दिलेली आहे डेव्हलपरने इथे. त्याचबरोबर आता आपण हॉल मधून पुढे येतोय तर इथे तुम्हाला राईट साईडला कॉमन वॉशरूम बघायला मिळेल. कॉमन वॉशरूमची पण साईज खूप स्पेशियस आहे. त्याचबरोबर हा थर्ड बेडरूम, जो की कॉमन बेडरूम बोलू शकतो आपण याला. यालाही तुम्हाला अटॅच बाल्कनी प्रोव्हाइड केलेली आहे. बघा बाल्कनी, बाल्कनीची साईज तुम्ही बघाल तर 3.5 फीटची बाल्कनी दिलेली आहे. इथे तुम्हाला बेसिनचं प्रोव्हिजन दिलेलं आहे. वॉशिंग मशीन तुम्ही सेटअप करू शकता. खूप चांगला स्पेस दिलाय. त्यानंतर आपण सेकंड मास्टर बेडरूम मध्ये आलेलो आहे. मास्टर बेडरूमची साईज बघा, अटॅच वॉशरूम तुम्हाला दिलेला आहे. पाहू शकता वॉशरूम. आतमध्ये सुद्धा बेसिन तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे मिरर सोबत. स्पेशियस वॉशरूम इथे प्रोव्हाइड केलेला आहे. याला सुद्धा अटॅच तुम्हाला बाल्कनी दिलेली आहे. 3.5 फीटची बाल्कनी आहे, बघू शकता. आता आपण थर्ड बेडरूम, तो पण मास्टर बेडरूम तुम्हाला दिलेला आहे. हा सेकंड मास्टर बेडरूम आहे तुमचा. त्याच्यामध्ये तुम्हाला अटॅच बाल्कनी दिलेलीच आहे. 3.5 फीटची बाल्कनी आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे अटॅच वॉशरूम दिलेला आहे. वॉशरूम मध्ये तुम्ही याची खासियत बघाल तर तुम्हाला इथे बाथ टब दिलेला आहे. त्याचबरोबर बाथ साठी वेगळा स्पेस दिलेला आहे, ज्याला मिररनी तुम्ही पाहू शकता कव्हर केलेला आहे खूप छान पद्धतीने. व्हिडिओ मध्ये इन्फॉर्मेशन आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.